नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नवीन गाडी घेण्याची प्लॅनिंग करत असाल तर थांबा, कारण आता इलेक्ट्रॉनिक ईव्ही गाड्या या स्वस्त होणार आहेत। या संदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। त्याच विषयी सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, पीएम ई ड्राइव्ह योजनेअंतर्गत केंद्र सरकारने आता ऑटो कंपन्यांसाठी एक नवीन घोषणा केलेली आहे। त्या अंतर्गत याचा मोठा फायदा कंपन्यांसोबत थेट ग्राहकांना होणार आहे। म्हणजे एकंदरीत इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या किमती या स्वस्त होणार आहेत। त्याच विषयी बघा, तुम्ही जर नवीन गाडी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे। त्यानुसार बघा, देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने FAME योजनेची सुरुवात ही केलेली आहे। पण त्यानंतर सरकारने FAME योजना रद्द करून त्या जागी एक नवीन केंद्रीय योजना आणलेली आहे। त्या योजनेचं नाव आहे PM ई ड्राइव्ह स्कीम। या योजनेअंतर्गत देशातील इलेक्ट्रिक वाहनांवर अनुदान हे दिले जाणार आहे, जेणेकरून ग्राहकांना वाहन खरेदी करणे अधिक स्वस्त पडेल। त्यामुळे मित्रांनो, ग्राहकांसाठी ही खूप मोठी आनंदाची अशी बातमी आहे। त्यासोबत बघा, गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत उभा करण्यासाठीच प्रयत्न करत आहे। देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे। या पार्श्वभूमीवर अवजड उद्योग मंत्रालयाने देशांतर्गत ईव्ही उत्पादक कंपन्यांना अधिसूचना जारी केलेली आहे। यामध्ये देशातील उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे। ई रिक्षा आणि ई कार्ट या 3 चाकी वाहनांसाठी अटी घालण्यात आलेल्या आहेत। या वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आता बॅटरी फिटमेंट आयातीवर बंदी घालण्यास सांगितले गेले आहे। BMS म्हणजेच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम आयात करण्याऐवजी देशांतर्गत उत्पादन अनिवार्य करण्यावर भर देण्यात आलेला आहे। मेक इन इंडिया अंतर्गत DC कन्व्हर्टर हे देखील ठेवण्यात आलेले आहेत। वाहन नियंत्रण युनिट, चार्जर, ट्रॅक्शन मोटरसह इलेक्ट्रिक वाहनांसाठी जे काही महत्त्वाचे भाग असतात त्यावर आता बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे देशांतर्गत उत्पादन हे वाढण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे। त्यासोबत मित्रांनो, ई बससाठी देखील महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्यामुळे या सर्वांचा फायदा ग्राहकांना होणार आहे। इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपन्यांनी देशांतर्गत उत्पादन सुरू केल्यास त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे। भविष्यात वाहनांच्या किमतीमध्ये मोठी घट यामुळे पाहायला मिळणार आहे। त्यासोबत यापूर्वीच अर्थसंकल्पामध्ये ईव्ही बॅटरीसाठी जे काही पावडर लागते त्याचा आयात शुल्क हा कमी केलेला आहे। त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या ज्या काही बॅटऱ्या असतात त्या देशातच उत्पादन करण्यासाठी यामुळे मोठी मदत ही मिळणार आहे। त्यामुळे परिणामस्वरूप इलेक्ट्रिक गाड्या या अधिक स्वस्त होणार आहेत आणि याचा फायदा ग्राहकांनाच मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात ही होती महत्त्वाची अशी अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद।